नमस्कार, आपलं नाव काय? बाळू कुराई. अच्छा, तुम्ही हा व्यवसाय जो आहे हा केव्हापासून करता? बरेच वर्षापासून, वडिलापासून काय म्हणजे साधारणतः किती वर्ष झाले असतील वडील? 50 वर्ष झालं. मग हे तुम्ही नेमकं याच वेळेला करता का? म्हणजे पोळा वगैरे असते तेव्हा? हे तुम्ही जे करताय हे सध्या काय करत आहात? दोरा गेठे. आणि याच्यासाठी कच्चा माल तुम्ही मार्केटमधून आणता? हो, नाही आमचं मजुरीचं राहील. अच्छा, मजुरीचं राहते. आणि ह्याचा हे जे धाग्याचे बंडल आहे मार्केटमधून माल आणता आणि मग त्याच्यानंतर ह्या मशीनवरती वळता. आता हे थोडंसं ज्या पद्धतीचं जे मशीन आहे किंवा हे तुम्ही जुगाड केल्यासारखं आहे ना, आपला देशी जुगाड जो आहे नाही का, म्हणजे हीच जर मशीन असती तर त्याला पास झालं असतं. मशीन बनवू शकते चार, पण ते म्हणजे आज भरपूर येते, त्याच्यामुळे मग आम्ही जास्त करून अच्छा, साधारणतः किती दिवसात कितीचं टार्गेट असते तुमचं? आमचं जसं 40-45 दिवसात आम्ही 20 क्विंटल माल बनवतो. 20 क्विंटल माल बनवता? अच्छा, आणि मग हा माल कुठं जातो? ते शेडिंग करतात ते लोक, ज्याच्या मजुरीनं घेतो आम्ही. अच्छा, आधी मजुरी घेता, मजुरी न घेता म्हणजे? आधी होता आमचा धंदा, जसं हे झालं 10-20 वर्षापासून आम्ही मजुरीने करतो. मग हे तुमचं पिढी जात आहे नाही का? मग आता तुमच्या पुढची पिढी हे करायला तयार आहे का? पुढची नाही करू शकत नाही का? म्हणजे पुष्कळ आहे. सकाळी 5-4:30 उठतो आम्ही, त्यानंतर सकाळपासून हे काम करतो 6 वाजेपर्यंत. 6 वाजता नंतर घरात अजून 10-10:30 पर्यंत चालतो. बापरे, म्हणजे 15 ते 16 तास आम्हाला ड्युटी द्यास लागते. 15-16 तास. तेव्हा 20 क्विंटल माल बनवतात 45 दिवसामध्ये. चला, म्हणजे ही जे पूर्वापार चालत आलेली ही दोरं विणण्याची परंपरा जी आहेत हे छान पद्धतीनं हे जपतात आहे. आणि हे आपण सध्या आहोत विलायतपुरा अचलपूर आणि अचलपूरच्या ह्या भागामध्ये, जिथं हे आपल्या वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे तो गेल्या 50 वर्षापासूनचा सुरू असलेला व्यवसाय हा चालवतात आहेत. मात्र त्यांना एक साशंकता आहे की येणारी पिढी हे करील काय. तर बघूया पुढं काय होतं, ह्या दोराची किंमत किती राहते आणि येणारी पिढी ही हा व्यवसाय कितपत पुढं घेऊन जाते. धन्यवाद.